गेल्या अधिवेशनामध्ये दाऊदचा जो जवळचा हस्तक आहे सलीम कुत्ता ह्याच्याबरोबर एका पार्टीचा व्हिडिओ मी व आशिष शेलारजींच्या माध्यमातून सरकारच्या समोर आणि अधिवेशनामध्ये आम्ही आणलेला। हा सलीम कुत्ता हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलवर असताना हा बडगुजर याच्याबरोबर पार्टी करताना आपल्याला दिसलेला होता। त्यानंतर असंख्य उबाटाचे प्रमुख नेत्यांच्या पत्रकार परिषदा झाल्या। प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये आम्ही त्या गावातलेच नाही आहोत, सलीम कुत्ता आणि आमचे काहीच संबंध नाहीत हे अशा वल्गना करण्यात आल्या। ती पार्टी जिथे झाली तिथे सलीम कुत्ताच नव्हता, तो कुठेतरी पहिल्या अगोदर मेलेला असे काही महाभाग कलाकारांनी येऊन सांगितलेलं। आणि आता पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर हे सिद्ध झालेलं आहे की त्या पार्टीमध्ये सलीम कुत्ता बरोबर बडगुजरच तिथे नाचताना आपल्याला दिसला। पण मी आजही सांगतो, बडगुजर हा महत्त्वाचा विषय नाही, पण बडगुजरचा गॉडफादर कोण, बडगुजर कोणाच्या मांडीला मांडी लावून नाशिकमध्ये फिरतो, बडगुजर कोणाची गुंतवणूक ठेवतो, तर ती संजय राजाराम राऊतची। म्हणून बडगुजरच्या इन्क्वायरी करत असताना संजय राजाराम राऊत जो ह्याचा गॉडफादर आहे त्या संजय राजाराम राऊतची पण चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावर पण देशद्रोहीचा खटला चालवला पाहिजे। कारण का 93च्या बॉम्बलास्टमध्ये ज्या दाऊदचा हात होता त्या दाऊदचा जवळचा हस्तक हा सलीम कुत्त्याबरोबर अगर ह्यांचे संबंध आता सिद्ध झालेले आहेत, कारण का FIR झालेला आहे, ह्याचं सरळ स्पष्ट होत आहे की ह्या संजय राजाराम राऊत हा देशद्रोही आहे। त्याला पण पोलिसांनी त्याची पण चौकशी करायला पाहिजे। सकाळी उठून मोठा आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब खोटं बोलतात असा कोण बोलतो? हा संजय राजाराम राऊत, ज्याच्या जवळचा माणूस सलीम कुत्ता बरोबर दाऊदच्या लोकांबरोबर पार्ट्या करतो। आमच्याकडे ही माहिती कानावर तेव्हा आलेली की या सलीम कुत्त्याला पेरोलचा वेळ वाढवण्यासाठी जास्त दिवस देण्यासाठी संजय राऊतचे पण फोन गेलेले तिकडे, त्याची पण चौकशी पोलिसांनी करावी अशी मी मागणी करतो। म्हणजे एका बाजूला या देशद्रोहींबरोबर संबंध ठेवायचे, अतिरेक्यांबरोबर संबंध ठेवायचे, आणि दुसऱ्या बाजूला आमच्या देशाचे पंतप्रधानांना खोटं बोलतात असं म्हणायचं। संजय राजाराम राऊत सारख्या तीनपट लायकी नसलेल्या लोकांनी देशाच्या आदरणीय पंतप्रधानांवर यापुढे बोलू नये। कारण का तुझा कॅरेक्टर ढिला आहे, तुझ्या कॅरेक्टर सर्टिफिकेटवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। म्हणून पहिलं बडगुजरला राहून दे बाजूला, तुझा आणि सलीम कुत्ताचा म्हणजे संजय राजाराम राऊतचा आणि सलीम कुत्ताचे काय संबंध होते ह्याची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी मी करेन। कालच माझ्याकडे त्या पद्धतीची जी बैठक झाली महापालिकेमध्ये, ज्याच्यामध्ये म्हाडाचे अधिकारी पण होते, ज्याच्यामध्ये पोलीस खात्यातले पण अधिकारी होते, त्यांनी पण मला माहिती दिलेली आहे की ह्या संबंधित आम्ही बैठक घेतलेली आहे। त्या संबंधित ज्याला जी इमारत आहे तिचं पाण्याची लाईन कालच कापलेली होती। तिला ट्रान्सफॉर्मर ज्याच्यावर आम्ही आक्षेप घेतला तो ट्रान्सफॉर्मर 2 दिवसापासून तिथे ते लोक लावत नाही आहेत, म्हणजे त्यांना वीजचं कनेक्शन पण कट केलेलं आहे। पोलीस प्रत्येक घरामध्ये जाऊन कोण राहतं ह्याची नोंद पण करायला सुरू करणार आहे, ह्याची कानावर मला माहिती आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्या बांगलादेशांना, जे बांगलादेशी त्या इमारतीमध्ये राहतात त्या घुसखोरांना आमच्या मुंबईच्या बाहेर काढून टाका। आणि अशाच पद्धतीने प्रत्येक वॉर्डमध्ये हे घुसखोर येऊन आमच्या मुंबईमध्ये राहत आहेत, बांगलादेशी येऊन राहत आहेत। लँड जिहादच्या नावाने हिंदूंचा संख्या कमी होते,
या सगळ्या गोष्टीवर एक उदाहरण आम्ही बाहेर काढलं म्हणजे 99 गोष्टीवर तुमचं लक्ष पडू नये अशी आमचं म्हणणं नाहीये। प्रत्येक वॉर्डमध्ये महापालिकेनी, म्हाडानी, पोलीस खात्यानी ह्याबद्दलची सखोल चौकशी करावी आणि मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये राहणारे हे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना मुंबईतून हकलून काढावं एवढी मागणी ह्या निमित्ताने मी परत एकदा करीन। या सगळ्या गोष्टीवर आमच्या बारकाईने लक्ष आहे। त्याचबरोबर ह्यांची मुजोरी किती वाढलेली आहे जी वारंवार आम्ही बोलतोय। आजच सकाळी नाशिकच्या चंदवडमध्ये हायवेमध्ये हे लोक मध्येच मदार बांधतायत। म्हणजे आता नॅशनल हायवेमध्ये मदार बांधली जाते, मध्ये हिरवी चादर टाकलेली आहे आणि कर म्हणजे त्याच्यापेक्षा अति म्हणजे ह्याचे जे काही ते लोक काही करतात त्याच्यासाठी मालेगाववरून मौलाना बोलवण्यात आला, त्याला 20,000 दिले गेले आणि ते 20,000 कुठून गेले? नॅशनल हायवेच्या अकाउंटमधून दिले गेले। विचार करा। म्हणजे एक साळुंखे नावाचा अधिकारी आहे, तो हे सगळे लाड या लोकांचे। मी त्यांना आज सकाळी त्याच्याशी बोललो, त्याला बोललो की राज्याच्या देशाच्या एका हायवेच्या मधोमध्ये तुम्ही मला एक मंदिर दाखवा आणि मंदिर असलं तरी पण तुम्ही ते तोडून टाकता, विचारत पण नाहीत, आवाज पण करायला देत नाहीत। पण राजरोज पद्धतीने या नॅशनल हायवेच्या मधोमधी चांदवड नाशिकमध्ये इथे मदार बांधली गेलेली आहे, हिरवी चादर टाकलेली आहे, मौलाना बोलवण्यात येतो, त्याच्यावर त्याला 20,000 नॅशनल हायवेच्या अकाउंटवरून दिले जातात। हे आता हे जे लांगून चालनचे जे प्रकार आहेत ना, हे आमच्या या सरकारमध्ये चालणार नाही। म्हणून त्या संबंधित साळुंखे नावाच्या अधिकाऱ्याला सांगितलेले आहे, तू वेळेत हे काय मदार जे नावानी हे केलेले हे उकडून टाकायचं, काढून टाकायचं, ही नाटकं बंद करायची, नाहीतर या साळुंखे नावाच्या अधिकाऱ्याला काय करायचं हे आम्ही केंद्र सरकार जे संबंधित खातं आहे त्याला आम्ही तक्रार करू। आम्ही स्वतः नितीन गडकरीजींकडे जाऊ आणि ह्या मदारवर लवकरात लवकर बुलडोजर चालवा, ही मदार काढून टाका, नाहीतर ह्याच्याच बाजूला आम्ही बजरंगबलीचं मंदिर उभा करण्यासाठी आम्ही तिथे सगळं सामान पाठवतो। ही मदार हटली नाही तर त्याच्या बाजूला बजरंगबलीची मूर्ती आम्ही बसवणार, मंदिर बसवणार। मग तिथे जशी मदार असेल तिथे बजरंगबलीची पण मूर्ती आणि मंदिर उभे राहणार। बघा, दावे प्रतिदावे हे प्रत्येकाला करण्याचा अधिकार आहे। प्रत्येकाला वाटतं आपल्या लोकसभा सीटवर माझी ताकद आहे आणि मी जिंकू शकतो, पण शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील महायुती म्हणून ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे ना। आम्हाला शेवटी तो खासदार निवडून आणायचा आहे। विनायक राऊत नावाचा जो शाप आमच्या त्या मतदारसंघाला लागलेला आहे तो आम्हाला ह्यावेळी पुसून काढायचा आहे। म्हणजे कुठलाही महायुतीचा उमेदवार येऊन दे, जो पण आमच्या पक्षश्रेष्ठींनी देऊन दे, आमचा एवढं एकच हेतू आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार हा महायुतीचाच निवडून आणायचा। म्हणून दावे प्रतिदावे करत राहू, दोन्ही बाजूनी बोलत राहू, शेवटी जेव्हा उमेदवार एकत्र येईल तेव्हा हातात हात टाकून काम करू। करणार ना, म्हणून तो मी हे पुरावे आणलेले फोटो सकट, एक नाही आहेत बघा, हे एक आहे, दोन आहे, बघा कशी बांधली जातात। मला नॅशनल हायवे मध्ये एक असं तुम्ही मंदिर दाखवा जिथे आपण मध्ये बांधलेलं आहे आणि ते मंदिर हे लोकांनी तोडलं नाहीये। आम्ही पण जेव्हा N66 मुंबई गोवाचा हायवे बांधत होतो तेव्हा त्या हायवेच्या मधोमध असंख्य मंदिरं आमची पण होती, तेव्हा आम्ही सामंजस्य पद्धतीने तिकडच्या हिंदू समाजाने ती मंदिर तोडली किंवा त्याला म्हणजे तिथे स्थलांतर केलं आणि आज ती मंदिर सन्मानाने योग्य जागी उभी आहेत। आम्ही असे लाड करत बसलो नाही, नाटक करत बसलो नाही। म्हणून ह्या पद्धतीची नाटकं आम्ही सहन करणार नाही। म्हणून आम्ही गडकरी साहेबांकडे पण तक्रार करू आणि हे विषय लवकरात लवकर काढण्यात यावे या गोष्टीवर मी लक्ष घालू। कशाला फेलियर आहे? बांगलादेशींना इथून बाहेर काढणं, शेवटी बांगलादेशी मुंबईमध्ये राहतायत, कोण त्यांना आणतायत आणि कळल्यानंतर आम्ही जे काय त्या लोकांना बाहेर काढतोय ना, हे आमच्या केंद्र सरकारच्याच पाठिंब्यामुळे आहे। पण त्यांना आणतो कोण आहे, त्यांना कोण इकडे ती ताकद देत आहेत
या सगळ्या गोष्टीवर आता टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी बाहेर येतील. कारण का ही घाणच आहे जी मुंबईमध्ये राहणारी आहेत. कारण का आमच्या हक्काचं पाणी प्यायचं, आमच्या हक्काचं वीज वापरायची आणि मुंबईमध्ये येऊन उद्या दंगली घडवायच्या, ही घाणच आहे. ही घाण उद्या आम्ही साफ करणार. हां बरोबर आहे ना. ते फार एकदम सुशिक्षित आहेत, सरळ आहेत, एकदम व्यवस्थित आहेत. म्हणून तर अजितदादांनी त्यांचं घर सोडून बाहेर गेलेले आहेत ना. म्हणजे रोहित पवाराला सारखं मलाही बनण्याची इच्छा आहे. त्यांना जरा चारित्र्याचे धडे त्यांच्याकडून घेईन, नक्की घेईन. नाना पटोले असं म्हणतायत की भाजपचं टार्गेट मुख्यमंत्री आहेत, मनोज जरांगे पाटील फक्त निमित्त आहेत. भविष्यामध्ये मुख्यमंत्र्यांवर वळणार आहे या सर्व आरक्षणामध्ये काही गुंतवणूक झाला असा आरोप. असं आहे की आता SITची चौकशी सुरू आहे. पण नाना पटोलेंना सांगेन की तुम्ही भारतीय जनता पक्षाची चिंता करण्यापेक्षा तुमच्या महाविकास आघाडीतले जे काही घटक पक्षाचे जे आमदार ज्यांच्या कारखान्यामध्ये त्या बैठका होत होत्या, जे JCB त्यांच्यासाठी उभे करत होते ना, त्याबद्दल थोडी चिंता करा. आमची चिंता करू नका. ते दिवस तुम्हाला आता काँग्रेसची चिंता करण्याची वेळ आलेली आहे. कारण हळूहळू तुमचे माजी प्रदेश अध्यक्ष सोडून जात आहेत, माजी मुख्यमंत्री सोडून जात आहेत, आवळत चाललेला आहे. हां बचत गट चाललेला आहे. तरी पण नाना पटोलेंना अजूनपर्यंत शुद्धी नाही आली आहे. ठीक है, थैंक यू. नहीं 1 to 1 इधर देता हूँ. मेरा गला जाएगा, मेरे को अंदर बात करने का है. मेरा लाउड स्पीकर खराब है. मैं हिंदी बात कर सकता हूँ, कोई प्रॉब्लम नहीं. कि एक को दूंगा ना भाई, बैटिंग करनी पड़ेगी. बोले. देखिए नासिक में चांदवड़ नाम का जो तालुका है, वहाँ जो हाईवे जा रहा है, उस हाईवे में हाईवे के बीचों बीच इस तरीके का मदार हरी चादर डाल दी है और ये मदार ऐसी खड़ी कर दी है. और इसके लिए एक मालेगांव से मौलवी बुलाया गया, उसको 20,000 दिया गया. और वो 20,000 भी दिया किधर से, तो हाईवे के ऑफिशियल अकाउंट में से, NHAI के ऑफिशियल अकाउंट में से. इस तरीके की गंदी मतलब ये क्या जो तुष्टीकरण की राजनीति जिसको हम लोग बोलते हैं, वो हम लोग सहन नहीं करेंगे. इसी तरह के हाईवे में अगर कोई मंदिर खड़ा होता तो इस तरीके का पूजा अर्चना करने को हम लोग को देते क्या? तुरंत तोड़ देते, तुरंत बुलडोजर चला देते. मगर इनके लिए मौलाना मालेगांव से बुलाया जाता है, उसको 20,000 ऑफिशियल नेशनल हाईवे के अकाउंट में से दिया जाता है. ये जो नाटक है ना, ये नाटक हमारे सरकार और हमारे महाराष्ट्र में चलेगा नहीं. ये क्या पाकिस्तान नहीं है. तो इसलिए ये सालून के नाम का जो कोई अधिकारी है, उसको मैंने स्पष्ट बोला है कि जल्दी से जल्दी ये मदार निकल जानी चाहिए, वरना इसके आगे या उधर ही हम लोग बजरंग बली की मूर्ति खड़ी कर देंगे, बजरंग बली की मंदिर बांध देंगे और उधर हमारी भी पूजा चालू करेंगे. फिर हम भी अयोध्या से पुजारी बुलाएंगे और वहाँ बड़ी बड़ी पूजा और महाआरती करेंगे. वहाँ के कोई जिहादी सोच के लोग रहेंगे, जिनको इस तरीके से हर जगह मदार मस्जिद मदरसा बांध के वहाँ के हिंदू समाज को वहाँ से भगाना है. हाँ हिंदुओं की संख्या कम करनी है. वो इस तरीके के जिहादी ही कर सकते हैं. उन सब के ऊपर हमारा ध्यान है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.